लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा रंग आता चढू लागलाय। भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नवापूर शहरात येऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। सकाळी 11 वाजता ढोल ताशांच्या गजरात डॉक्टर हिना गावित या प्रचाराला निघाल्या होत्या। मतदार बांधवांच्या भेटीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार यांच्या घरापासून झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेविका मिनल लोहार यांनी दिवा ओवाळून डॉक्टर हिना गावित यांचा सत्कार अमृत लोहार मिनल लोहार यांनी केला। त्यानंतर श्री साईबाबा मंदिरात जाऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दर्शन घेतले। त्यानंतर प्रचार रॅली मंगलदास पार्क, जनता पार्क, शास्त्रीनगर फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले। यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांना संविधान पुस्तिका भेट दिली। त्यानंतर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी डॉक्टर हिना गावित यांचा सत्कार केला। तेथून प्रचार रॅली भोई गल्ली, नेहरू नगर, नवीन महादेव मंदिर परिसर, गुज्जर गल्ली फिरून श्रीराम मंदिरात श्रीराम भगवंतांचे दर्शन घेऊन प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मनोगतातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले। आपल्या देशाच्या विकासासाठी मोदी साहेब ज्याप्रमाणे आज वेगवेगळ्या योजना आणतायत, आपल्या आज या परिसरामध्ये एवढ्या सगळ्या योजना आपण मागच्या 10 वर्षात ज्या दिल्या आहेत, मोदी सरकारने या योजना आपल्याला दिलेल्या आहेत आणि या पुढे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्या देशात मोदी साहेबांची हात बळकट करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा आपण मला द्यावा अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करते। काँग्रेस पक्षाकडे आता मुद्दे नसल्यामुळे ते लोकांमध्ये गैरसमज पसरवायचं काम करत आहे। मोदी साहेबांचे जर 400 खासदार निवडून आले तर हे संविधान बदलतील अशा प्रकारच्या खोट्या अफवा हे आपल्या आदिवासी समाजामध्ये, एससी समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये पसरवत आहे। माझी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की काँग्रेस पक्ष हा या ठिकाणी जी खोटी अफवा करतोय, खोटा प्रचार करतोय, तर आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून मोदी साहेबांनी त्यांचं सरकार मागच्या 10 वर्षात आल्यापासून एससी एसटी समाजासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या, सगळ्यात मोठं पाऊल मी तर म्हणेल आपल्या सरकारने जे घेतलं ते देशाच्या सर्वोच्च पदावर, राष्ट्रपती पदावर पहिल्यांदा एक एससी परिवारातले रामनाथ कोविंदजी, महामहिम रामनाथ कोविंदजी यांना राष्ट्रपती केलं आणि आता आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूजी ज्या एका गरीब आदिवासी परिवारातल्या महिला आहेत, त्यांना एवढ्या सर्वोच्च मोठ्या पदावर बसवायचं काम हे आपल्या सरकारने केलं। याच्यावरूनच लक्षात येतं की आपलं सरकार हे एससी आणि एसटी समाजासाठी किती विचार करतं, किती मान सन्मान आपल्या समाजाला या ठिकाणी देते आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत ज्या खोट्या अफवा काँग्रेस पक्ष पसरवतंय ते खोडून काढायचे आहे आणि त्यामध्ये आपण सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागा अशी सगळ्यांना या ठिकाणी माझी विनंती आहे। आपला विजय जरी निश्चित असला तरी आपल्याला मताधिक्य जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, यावर आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी नम्र विनंती करते।